नमस्कार. गणित हे नाव ऐकलं की अनेकांना आकडे, किचकट समीकरणं आणि थोडी डोकेदुखी आठवते, नाही का? पण खरं तर गणिताचं जग आपल्या पुस्तकांच्या खूप पलीकडे आहे. आज आपण गणिताच्या याच काही छुपी मूल्यांबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या रोजच्या आयुष्यात एखाद्या जादूसारखं काम करतात. तर मग विचार करूया, शाळेच्या वर्गाच्या बाहेर पडल्यावर या गणिताचा खरा उपयोग काय असतो? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. आणि मला खात्री आहे, हे उत्तर अनेकांना नक्कीच आश्चर्यचकित करेल. बरं, सगळ्यात आधी आपण गणिताच्या पहिल्या आणि मला वाटतं सर्वात महत्त्वाच्या मूल्याबद्दल बोलूया, आणि ते म्हणजे त्याचा आपल्या रोजच्या जगण्यातला वापर. गणित आपल्या नकळतपणे सतत आपल्यासोबत असतं, अगदी एखाद्या अदृश्य मित्रासारखं. अहो, अगदी साध्या बिलांपासून ते मोठमोठी घरं बांधण्यापर्यंत सगळीकडे गणितच तर आहे. जरा विचार करा, एखादा शिंपी अचूक मापं घेतल्याशिवाय कपडे शिवू शकेल का? किंवा सुतार गणिताचा वापर न करता एक साधं टेबल तरी बनवू शकेल का? शक्यच नाही. म्हणूनच एका सामान्य मजुरापासून ते मोठ्या व्यावसायिकापर्यंत प्रत्येक कालाच गणिताची गरज असते. हे वाक्य ऐकायला कदाचित खूप मोठं वाटेल, पण हे खरं आहे. आपण ज्या वातावरणात राहतो ना, ते पूर्णपणे गणिताने म्हणजे आकड्यांनी भारलेलं आहे. कळत नकळतपणे सकाळपासून रात्रीपर्यंत आपण सतत गणिताचा वापर करत असतो. खरं तर भाषा आणि संख्या याच दोन गोष्टी आहेत ज्या आपल्याला या जगाशी जोडून ठेवतात. आणि गंमत काय माहितीये? यातल्या अनेक गोष्टी आपण रोजच्या आयुष्यात करतो, पण त्याला आपण कधी गणित असं म्हणत नाही. साधी खरेदी विक्री असो, क्रिकेटमधली सरासरी काढणं असो, घराचं क्षेत्रफळ मोजणं असो किंवा बँकेचे व्याजदर समजून घेणं असो, ह्या सगळ्यामध्ये आपण नकळतपणे गणितच तर वापरत असतो. चला, आता गणिताच्या बाह्य म्हणजे व्यावहारिक फायद्यांकडून जरा त्याच्या अंतर्गत फायद्यांकडे वळूया. कारण गणित हे फक्त बाहेरच्या समस्या सोडवण्यासाठी नाहीये, तर ते आपल्या मनासाठी, आपल्या मेंदीसाठी एक जबरदस्त व्यायाम आहे. कसं? तर बघा, गणित आपल्या मेंदूला एका तार्किक पद्धतीने विचार करायला शिकवतं. ते आपल्याला कोणत्याही गोष्टीचं नीट विश्लेषण करायला, त्यातील संबंध ओळखायला आणि मगच एका योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचायला मदत करतं. म्हणायला गेलं तर हा एक प्रकारचा ब्रेन जिम आहे. आणि या ब्रेन जिममुळे काय होतं, तर एकाग्रता वाढते, आत्मनिर्भरता येते, चिकाटी लागते. आणि विचार करा, जेव्हा एखादं खूप अवघड गणित सुटतं, तेव्हा जो आत्मविश्वास मिळतो ना, तो खरंच खूप मोठा असतो. आणि हीच गोष्ट आपल्याला सत्याचा आदर करायला शिकवते. हे जे वाक्य आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. यात म्हटलंय की अंकगणित शिका, कारण ते तुम्हाला फक्त आकडेमोड नाही शिकवत, तर परिस्थितीचं विश्लेषण करायला शिकवतं, योग्य निर्णय घ्यायला शिकवतं आणि आपण जे विचार करतोय ते बरोबर आहे की नाही हे तपासायलाही शिकवतं. म्हणजे थोडक्यात ते कामात अचूकता आणि व्यवस्थितपणा आणतं. ठीक आहे, तर आपण वैयक्तिक पातळीवरचे फायदे बघितले. आता जरा आणखी मोठ्या स्तरावर विचार करूया. गणित हे फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाहीये. ते आपल्या संपूर्ण संस्कृतीचा आणि मानवी प्रगतीचा एक खूप महत्वाचा भाग आहे. ही उपमा बघा, गणित हे संस्कृतीचा आरसा आहे. किती जबरदस्त वाक्य आहे हे. याचा अर्थ असा की कोणत्याही समाजाची किंवा देशाची प्रगती मोजायची असेल ना, तर त्यांनी गणितामध्ये किती प्रगती केली आहे हे बघितलं तरी पुरेसं आहे. आणि हे खरंही आहे. आजची आपली जी काही आधुनिक संस्कृती आहे, ती पूर्णपणे गणिताच्या पायावर उभी आहे. आजचे तंत्रज्ञान बघा, मोठमोठी बांधकामं बघा किंवा अगदी कलाकृती घ्या, ह्या सगळ्यांच्या मुळाशी गणित आहे. मोठे पूल, धरणं, आपण अवकाशात सोडलेले उपग्रह, ही सगळी प्रगती गणिताशिवाय शक्यच झाली नसती. गणितामुळे केवळ आपली तार्किक बुद्धी वाढत नाही, तर आपला दृष्टिकोनही विशाल होतो. आपल्याला गोष्टी अधिक सखोलपणे समजायला लागतात. इतकंच नाही, तर कला आणि सौंदर्याची प्रशंसा करण्याची क्षमताही गणितामुळे वाढते. कारण संख्यांमधली शुद्धता आणि भूमितीमधली अचूकता या सगळ्यांमध्ये एक प्रकारचं सांस्कृतिक मूल्य दडलेले आहे. आणि खरं सांगायचं तर हेच गणिताचं खरं सौंदर्य आहे. ते फक्त माणसाने बनवलेल्या वस्तूंमध्येच नाही, तर आपल्याला निसर्गामध्येही ठिकठिकाणी दिसतं. कधी कोळ्याच्या जाळ्यातील नक्षी बघितली आहे का? किंवा फुलांच्या पाकळ्या, मधमाशांचं पोळं, या सगळ्यामध्ये एक गणिती अचूकता, एक पॅटर्न दडलेला आहे, जो आपल्या जगाचं सौंदर्य आपल्यासमोर उघड करतो. बरं, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या मूल्याकडे वळूया, ते म्हणजे गणिताचं सामाजिक मूल्य. गणित फक्त व्यक्ती आणि संस्कृतीसाठीच नाही, तर आपल्या संपूर्ण समाजाला एक चौकट आणि एक रचना देण्याचं काम करतं. म्हणजे नक्की काय?
तर बघा, आपली जी सामाजिक रचना आहे ती व्यवस्थित चालवण्यासाठी आणि तिची देखभाल करण्यासाठी गणित खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण आपला समाज हा अनेक व्यक्ती आणि गटांनी मिळून बनलेला असतो आणि या सगळ्यांमध्ये एक संतुलन राखण्यासाठी गणिताची मदत होते. हे टेबल बघा. इथे अगदी स्पष्टपणे दिसतंय की आपल्या समाजातील मोठ्या आणि महत्त्वाच्या संस्था पूर्णपणे गणितावर अवलंबून आहेत. मग ते बँकिंग क्षेत्र असो, वाहतूक व्यवस्था असो किंवा अगदी विमा कंपन्या असोत. यांसारख्या संस्था गणिताशिवाय एक दिवसही चालू शकत नाहीत. आणि याही पुढे जाऊन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणितीय विचारसरणीमुळे आपल्यामध्ये वस्तुनिष्ठता, मोकळेपणा, सहकार्याची भावना आणि प्रामाणिकपणा यांसारखे महत्त्वाचे सामाजिक सद्गुणसुद्धा वाढीस लागतात. तर या सगळ्या चर्चेचं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे, गणित हा केवळ शाळेतला एक विषय नाहीये, तर ते आपल्या सगळ्या मानवी अनुभवांचा, ज्ञानाचा आणि आपण करत असलेल्या प्रत्येक कामाचा एक मूलभूत पाया आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, जर गणित ही खरोखरच आपल्या जगाची भाषा असेल तर या भाषेचा वापर करून आपण कोणते नवीन संवाद सुरू करू शकतो यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.